आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवण्याला हा संघ मालवणी करतात मंडळी या ठिकाणावर आलेला माजी उपसरपंच विनोद कोणावदे यांच्याकडून 501 रुपये बक्षीस। भारतीय जनता पार्टी पिंपळनेर मंडळ या मंडळाचे अध्यक्ष भारतीय जनता
या नृत्याचे प्रमुख कोण आहेत? प्रमुख कोण आहे तुमच्यामध्ये या नृत्याचं? चला इकडे पुढे या. संघाचे सर्वांनी लहाने बालगोपाल जोरदार जाहीर झाल्यासाठी पुढील वर्षासाठी त्यांना या सुंदर अशा स्पर्धेचे बक्षिसांचे आयोजन व्हायचं असेल, त्यांना बक्षीस करायचं असेल, त्यांनी प्रत्येकाला फक्त व्यक्तीने नाव द्यायचे. त्या नृत्याला प्राध्यापक नरेंद्र मराठे सर यांच्याकडून 501 रुपये बक्षीस, यांच्याकडून 501 रुपये बक्षीस. धन्यवाद. जोरदार टाळ्या लावल्या. जोरदार झाला पाहिजे. आपल्या परिस्थितीचे दर्शन करीत जाणार अतिशय सुंदर लयबद्ध पारंपरिक नृत्य सादर करताना जोरदार झाला पाहिजे. नृत्यापासून आम्ही चांगला निर्णय घेतला आहे. यापुढे कुठल्याही काळात किंवा गावाचे काही कार्यक्रम काही असतील यांनी असेच पारंपरिक याच्यावर पुस्तक करून आपल्या नृत्यावस्थेचा सहभाग कमी करत आहे. धन्यवाद. जोरदार झाला. प्रेक्षकांनी महिला वर्गासाठी जागा करून द्यायची. महिला भगिनींना मोबाईलवाले भाऊ खाली बसून घ्यायचं, मागे जमून घ्या. महिला भगिनींनी जागा मागे बसून घ्यायचं आहे. जोरदार झाला. महात्मा बालगोपालांना आपल्या कायमदारांनी आपण प्रोत्साहन द्यायचे. जोरदार लावल्या. सारखा नृत्य आम्हाला अतिशय सुंदर लयबद्ध
जोरदार टाळ्या उठवल्या. अतिशय सुंदर पारंपरिक वाद्यावर आपला नृत्य प्रकार सादर करणारे नंदी पार्टी या वर्षापासून समितीने एक मान्यवरांच्या सांगण्याकडून एक बदल केलेला आहे. पारंपरिक वाद्य हे ऑडिओवर असेल तरी चालेल. पारंपरिक वाद्य याचा ऑडिओ असेल तरी चालेल. पण तुम्ही गाणं नको. आपल्या नृत्याचा प्रकार हा पूर्णपणे पारंपरिक असला पाहिजे. या अगोदरचा संघ जो होता त्या बालगोपालांनी अतिशय सुंदर असं नृत्य आपल्यासमोर सादर केलं. त्यांनी ज्या प्रकारचा ऑडिओ लावलेला होता तसा ऑडिओ असला तरीही स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाणार आहे. म्हणून सर्व स्पर्धकांनी याची नोंद घ्यायची आहे. पारंपरिक वाद्य हे ऑडिओवर असतं तरी सुद्धा आपण स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतो. जोरदार टाळ्या उठवल्या. टाळ्या वाजवते सर्वांनी. बालगोपाल आपल्या कलेचं
आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवताना अतिशय छोटेसे बालगोपाल या नृत्य सादर करताना आपल्याला दिसत आहेत. शंकर धोंडू धामणे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय सचिन शंकर धामणे यांच्याकडून 3 नंबरचं बक्षीस आजच्या स्पर्धेला देण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे उत्तेजनार्थ बक्षीस ज्या दात्यांकडून आजच्या स्पर्धेला आपल्याला लाभलेल्या आहेत त्यात उत्तेजनार्थ प्रथम या संघासाठी आता शेवटच्या 5 मिनिटात या संघाने आपल्याप्रमाणे उत्तेजनार्थ द्वितीय बक्षीस स्वर्गवासी आबासाहेब शांताराम नारायण कोटकर यांच्या स्मरणार्थ सन्माननीय जितेंद्रजी शांताराम कोटकर यांच्याकडून हे बक्षीस देण्यात आलं आहे. उत्तेजनार्थ तृतीय पारितोषिक ज्यांच्याकडून देण्यात आला आहे ते म्हणजे आदित्य प्लायवूड पिंपळनेर यांचे संचालक सन्माननीय दादासाहेब दिनेशजी चंद्रकांत पाटील यांच्याकडून तृतीय बक्षीस उत्तेजनार्थ बक्षीस हे देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी उभ्या असलेल्या महिला भगिनी आपण मध्ये जायचंय. फक्त महिला भगिनी हो ताई पुढे जायचं पदार बसल्या मध्ये जाऊन बसून घ्या. महिला भगिनी फक्त महिला भगिनीला विनंती की आपण उभं राहण्यापेक्षा पारंपरिक वाद्य पारंपरिक पेहराव संघ आपला पारंपरिक वेशभूषेत नृत्य प्रकार सादर करताना सामाजिक कार्यकर्ते कार्यक्रमात उपस्थित आहे.
द्या. बघा बंधूंनो, मी आता मगाशी सांगितलं की आपली संस्कृती दाखवण्यासाठी आपल्याला कोणत्याही वयाचं बंधन नसतं. आपल्या संस्कृतीची, आपल्या मातीची आणि आपल्या मातीच्या संस्कृतीची जोडलेली ही आपली माणसं अतिशय सुंदर आपल्या दातांच्या साह्याने अतिशय वजनदार जड असलेलं नागर आपल्या दातांच्या साह्याने अतिशय वजनदार आणि जड असलेलं नागर हे उचलताना आपला नृत्य प्रकार सादर करताना आपले बांधव जोरदार टाळ्या उडवू द्या. बघा पिक्चरच्या गाण्यावर नाचणारे तर बरेच आपल्याला दिसतील आणि मोबाईल मध्ये पण आपण ते सर्च करत असतो, पण आपल्या मातीशी जुळलेली माणसं, आपल्या संस्कृती दर्शवणारी माणसं हे आपल्याला कमी दिसतात. त्या भगिनीने अतिशय सुंदर प्रकारे आपल्या कलेचं दर्शन हे या ठिकाणी घडविताना आणि दाखवताना आपल्या पिंपळनेरच्या वैभवशाली इतिहासात यांना हक्काचं मंच उपलब्ध करून देणारा आपलं विठ्ठल मंदिर संस्थान आणि संस्थानाचे संस्थानाधिपती योगेश्वरजी महाराज देशपांडे, त्याचप्रमाणे गेल्या 11 वर्षापासून या समितीचे कार्य ज्यांनी या समितीची स्थापना करून आपल्या समितीला आणि आपल्या संस्कृती दर्शवणाऱ्या सर्व बांधवांना दिशा दाखवण्यासाठी हक्काचं मंच उपलब्ध करून दिलं. यात आमच्या समितीचे तरुण तरफदार नेतृत्व तसेच सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय प्रतीकदादा कोटकर हे नेहमीच आपल्या समितीसाठी परिश्रम घेत असतात आणि झटत असतात. त्यांचा मगाशी मी ज्यांचं नाव घेतलं समितीचे सदस्य सन्माननीय प्रतीकदादा कोटकर यांचा काल वाढदिवस होता, तर समितीकडून आज छोटेखानी सत्कार त्यांचा सर्वजण करू इच्छितात. त्यांचा छोटेखानी सत्कार रावसाहेब इंजिनियर मोहती सूर्यवंशी, त्याचप्रमाणे सन्माननीय प्रवीणदादा चौरे आणि सन्माननीय अशोकजी सोगवणे यांच्या आजच्या मान्यवरांच्या हस्ते प्रतीकदादाचा छोटेखानी सत्कार हा या ठिकाणी संपन्न होतोय. काल त्यांचा वाढदिवस होता आणि आज आपण सर्वांतर्फे त्यांना दिलेल्या वर्षाच्या शुभेच्छा देऊया. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रतीकदादा.
व्यवस्थित सत्कार केला आहे. त्यानंतर रावसाहेब सोनवणे यांनाही विनंती करतो त्यांनी पताकांचा सत्कार करावा. खंडोजी महाराज की जय. विकीदादा कोकणे यांनीही यथोचित सत्कार हा प्रतिकारांचा करायचा आहे. यांनी प्रतीकचा सत्कार करायचा आहे. चला समितीच्या वतीने प्राध्यापक आकाश जोडे यांनी सत्कार करायचा आहे. हा सत्कार समितीच्या वतीने आहे. अतिशय सुंदर देखावा. टाळ्या वाजवूया. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचप्रमाणे आमच्या समितीत कार्यरत असलेले आमच्या या पारंपरिक नृत्य स्पर्धा संयोजन समितीत कार्यरत असलेले सर्व सदस्य, त्यात डॉक्टर मुलेजी भालचंद्र कोटकर, श्री प्रतीक चंद्रशेखर कोटकर, सन्माननीय देवेंद्र मुरलीधर पाटील, श्री योगेश सुधाकर कोटावदे, सन्माननीय राजेंद्रजी देवीदास पेंढारकर, त्याचप्रमाणे श्री विनोद ज्योतिंद्र भुसाणे, आकाश बिकन ढोले, त्याचप्रमाणे सन्माननीय सुभाष भीमराव महाजन, सन्माननीय नितीनजी तुकाराम लोखंडे, सन्माननीय दयारामजी लिंबा सोनवणे, सन्माननीय कैलासजी बलदेव सूर्यवंशी, सन्माननीय प्रमोदजी यशवंत जोशी, सन्माननीय जितेंद्रजी शांताराम कोटकर, श्री हिम्मत श्रावण जगताप, सन्माननीय हिरालाल तानाजी शिरसाट, सन्माननीय ईश्वर विष्णू ठाकरे, सन्माननीय हिम्मतजी श्रावण जगताप, सचिन शंकर भांगडे, सन्माननीय जगदीशजी प्रतापराव गांगोडे, या सर्व समितीच्या सदस्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि आपण जे कार्य करत आहात ते कार्य आपल्या मातीशी जुळलेलं आहे, आपली संस्कृती दर्शवणारं आहे आणि आपल्या माणसांना एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सन्माननीय इंजिनियर मोहनजी सुरवशी रावसाहेब यांच्याकडून या संघाला 501 रुपये. नुकत्याच झालेल्या यात्रे महोत्सवानिमित्त पाडळी सोंग गणपती मंडळ
जोरदार टाळ्या उठवल्या, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. गेल्या 8 दिवसापासून 8 ते 10 दिवसापासून चालणाऱ्या या नामसप्ताह महोत्सवामध्ये आपल्या कडक बंदोबस्ताचे सर्व पोलीस बांधवांनी आपल्या बंदोबस्ताने आपल्या सुरक्षेसाठी अविरत मेहनत घेतलेली आहे. त्यात पिंपळनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष PSI सन्माननीय भूषणजी शेवाळे साहेब यांनी आमच्या समितीतर्फे छोटेखानी सत्कार सुरू करायचा आहे. त्यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी पुढे यावं मैदानात. पिंपळनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष PSI सन्माननीय भूषणजी शेवाळे साहेब यांचा सत्कार समितीचे सदस्य जितेंद्रजी कोतकर यांनी करावा. पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहकार्य हे पूर्ण नागपूर मागले. त्या PSI सन्माननीय भूषण शेवाळे साहेब आणि त्याचप्रमाणे शिरसाट साहेब यांचा सत्कार जितेंद्रजी कोतकर यांनी करावा. जोरदार टाळ्या उंचावल्या. खंडोजी महाराज की जय. सन्माननीय भूषण शेवाळे साहेब हे या ठिकाणी उपस्थित असतील. त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यायचे. झाल्या पाहिजे. प्रकाराने या ठिकाणी तयारी करायची आहे. जिल्हा परिषद सांस्कृतिक कला मंडळ आमोडे आपण आपला नृत्य प्रकार सादर करण्यासाठी तयार व्हायचं आहे. आपण आज या पिंपळनेरच्या गौरवशाली इतिहासामध्ये आणि यात्रेच्या या तिसऱ्या दिवशी या ठिकाणी उपस्थित झाला आणि ज्या ठिकाणी आपल्याला आपण बसला आहात
या ठिकाणी आधी हे स्टेडियम नव्हतं, या ठिकाणी फक्त जमीन, डोंगर आणि दगडे हेच आपल्याला बघायला मिळायचं. पण आपल्या नंदुरबार लोकसभेच्या माजी खासदार डॉक्टर मीनाताई विजयकुमार गावी या कार्यक्रमाला आल्या आणि त्यांनी बघितलं की या ठिकाणी महिला वर्ग हे मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना बसायला जागा नाहीये. त्याच वेळेला ताईसाहेबांनी आपल्याला शब्द दिला की पुढील 2 वर्षात आपल्याला या ठिकाणी भव्य असं स्टेडियम जे बांधून देईल. आणि ताईसाहेबांनी शब्द पाळला आणि लगेचच 2 वर्षात त्यांनी आपल्या पिंपळनेरच्या इतिहासात कोणत्याही राजकीय नेत्याने दिलेला नाही असा स्टेडियम 2,16,00,000 रुपये दररोज निधी देऊन हे स्टेडियम आपल्या पिंपळनेर वासियांसाठी उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल समिती त्यांचे कायम स्वरूपी ऋणी राहील. या संघाला आदरणीय सुधाकर पोपट कोठावदे यांच्याकडून 200 रुपये बक्षीस आणि दीक्षित त्यांचा नातू हा देणार आहे. पुढील 5 मिनिटं आहे. पुढील 5 मिनिटात या संघाने आपला नृत्यप्रदर्शन सादर करायचं आहे, सजवायचं आहे. महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावे या ठिकाणी उपस्थित राहणार होते. पण त्यांचा नियोजित कार्यक्रम हा भोजन देतो म्हणून संघांच्या 2 प्रतिनिधींनी मंचाकडे येऊन सदस्याकडून भोजन तास घेऊन जायचं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पुढील वर्षी आपल्या या पारंपरिक नृत्य स्पर्धेला पुढील वर्षाचे बक्षिसाचे मानकरी सुद्धा आपल्याला याच वर्षी मिळालेले आहेत. पुढील वर्षी जे बक्षीस आपल्या स्पर्धेला देणार आहे त्यांनी याच वर्षी याच ठिकाणी आपण बक्षीस देणार आहोत हे जाहीर केलेलं आहे. आमच्या समितीवर, आपल्या संस्कृतीवर, आपल्या मातीवर प्रेम करणारी ही मंडळी, आदिवासी संस्कृती जपणारी ही मंडळी आणि आदिवासी संस्कृतीला प्रोत्साहन देणारी ही मंडळी यांनी पुढील वर्षासाठी आजच बक्षीस जाहीर केलेले आहे. त्यात प्रथम बक्षिसाचे प्रायोजक आहे रावसाहेब इंजिनियर मोहनजी सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते आणि विधानसभा म्हणून सांगली तालुका. त्याचप्रमाणे समितीय बक्षिसाचे प्रायोजक आहेत सन्माननीय विठ्ठलदादा बंधू कोकणी, तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पिंपळनेर व सामाजिक कार्यकर्ता. त्याचप्रमाणे तृतीय बक्षीस
बक्षिसाचे प्रायोजक आहेत सन्माननीय कैलासवासी शंकर धोंडू धामणे यांच्या स्मरणार्थ श्री सचिन शंकर धामणे यांच्याकडून तृतीय पारितोषिक पुढील वर्षाचे जाहीर केले गेलेले आहे. त्याचप्रमाणे उत्तेजनार्थ पारितोषिक आहे आणि बक्षीस आहे ते माजी उपसरपंच पिंपळे सन्माननीय आबासाहेब प्रतापजी मुरलीधर गांगुर्डे यांच्याकडून जाहीर केले गेलेले आहे. त्याचप्रमाणे उत्तेजनार्थ बक्षीस जे आहे ते सन्माननीय प्राध्यापक नरेंद्रजी मराठे सर मुळे यांच्याकडून जाहीर करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे सालाभागाप्रमाणे आमच्या समितीला सहकार्य करणारे आणि उत्तेजनार्थ बक्षिसाचे प्रायोजक आदित्य प्लायवूड पिंपळे यांचे संचालक सन्माननीय दादासाहेब विजयजी चंद्रकांत पाटील यांच्याकडून जाहीर केले गेलेले आहे. या ठिकाणी सांगावेसे वाटते की आम्ही आमच्या समितीचे लोक स्वतः खर्च करून गावाकडे न फिरता कोणाकडे न मागता जे दाते आपल्याकडे स्वतःहून येतात त्यांच्याकडून देणगी स्वरूपात आणि अन्नदान स्वरूपात आम्ही सहकार्य घेत असतो. त्याचप्रमाणे या जे संघ या ठिकाणी येतात त्यांना प्रवास खर्च सुद्धा आम्ही देतो. प्रवास खर्च त्यांचा नाश्ता आणि त्यांचं जेवण हे सुद्धा समितीच्या मार्फत या ठिकाणी देण्यात येतं. ज्या सर्वांचा या ठिकाणी येऊन नंबर येत नाही किंवा ज्यांना पारितोषिक मिळत नाही त्यांना प्रवास खर्च डिझेल त्यांचा जो डिझेलचा खर्च असेल तो खर्च सुद्धा समिती त्यांना देते. म्हणजे पिंपळनेरला नामसप्ताह महोत्सवात आल्यानंतर एवढ्या लांब आल्यानंतर कोणीही नाराज होत नाही. त्यांना त्यांचा येण्या जाण्याचा प्रवास खर्च सुद्धा समितीतर्फे देण्यात येतो. या वर्षी अन्नदाते म्हणून प्रायोजक म्हणून लाभलेले ॲडव्होकेट संभाजीराव पगारे हे अन्नदाते म्हणून आपल्याला लाभले. यांनी या वर्षाचे अन्नदान त्याचप्रमाणे पिंपळनेर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय डॉक्टर साहेब विनोदजी कोठावदे यांनी सुद्धा अन्नदानात सहकार्य आम्हाला केलेले आहे. त्याचप्रमाणे संभाजी अहिराव सर यांनी सुद्धा अन्नदानामध्ये आम्हाला सहकार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय रवींद्र भटू येवले यांनी सुद्धा यावर्षी संघात आलेल्या सर्व स्पर्धकांसाठी अन्नदान आम्ही करतो. त्या अन्नदानात यांनी सहकार्य करून अन्नदाते म्हणून आपलं नाव दिलेलं आहे. या सर्वांचे समितीतर्फे मी अभिनंदन आभार व्यक्त करतो. धन्यवाद.